बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कथा ढळला दिन. मांडीवरल्या उशीवर मी पत्त्यांची पानं टाकीत बसलो होतो. करणार काय, वेळ तर घालवायला पाहिजे. म्हातारपणात वेळ जाता जात नाही. पूर्वी जना मागं लागायची तर पत्ते किंवा कॅरम बोर्ड घेऊन बसायला मला सवड नव्हती. वाचायला आणलेली पुस्तकं संपवायची होती. पेपर्स पुरे करायचे होते. काँग्रेसच्या अधिवेशनासाठी पेपर लिहायचा होता. कितीतरी कामं होती. आता सगळं उलटं झालंय. सगळा वेळच वेळ, काम काही नाही. एखादं नवीन पुस्तकसुद्धा वाचायची इच्छा होत नाही. मनेरीकरांनी मुद्दाम रसेल ब्रेनचं पुस्तक दिलं आहे. अवघं 70 पानांचं पुस्तक. 2 पानं वाचून बाजूला ठेवलंय ते तसंच पडलंय. पूर्वी मी ते 2 तासात वाचून काढलं असतं. काढणं भागच होतं, कारण माझ्या आधीच ते जनानं वाचलेलं असतं आणि रात्री जेवताना त्यावर चर्चासुद्धा केली असती. त्या चर्चेत आपण मागं नको म्हणून मी चटकन वाचलंच असतं ते. आता तसं काही नाही. आता फक्त आराम आहे. आपण वेळेला मारायचं, वेळेनं आपल्याला मारायचं. या घटकेला क्लासमध्ये असतो तर सालाबादप्रमाणे देर इज देन नायदर बिगिनिंग नॉर एंड ऑफ टाईम. एव्हरी मोमेंट इज व्हॉट इट इज बाय व्हर्च्यू of its relations to the irrevocable and to the unattended. असं पोरांच्या तोंडावर फेकत बसलो असतो मी. असली वाक्य आठवली की हसू येतं. The philosophic lover of the vision must work out the blessed way to realize the truth. आयुर्वेदातले श्लोक आणि आमच्या नोट्स. काळ सुटेपर्यंत तोंडात उडवायच्या गोष्टी. ही पानं टाकीत बसायचं म्हणजे सुद्धा कंटाळवाणच. तासभर बसलो तर सांधे दुखतात. फिरायला गेलो तर पाय सुचतात. एक डाव टाकायचं म्हटलं तर जनाचा काही उपयोग नाही. समोर बस म्हटलं तर ती समोर बसेल. दातांच्या चिपळ्या वाजवील. जीभ लावून कवळी बाहेर काढील, आत घेईल. चष्म्याच्या जाड भिंगांतून काही दिसत नसल्यासारखी बसून राहील. हातात पानं आहेत हे सुद्धा विसरून जाईल. ते आपण सांगावं तर नेम नाही, एकदम भडकेल. आधीच हाय ब्लड प्रेशर, त्यात तिचं भडकणं नको. सगळं काही विसरते, पण बुद्धिमत्तेची घमेंड विसरत नाही. BA MA ची गोल्ड मेडल्स विसरत नाही. तशी मेडल्स मला मिळाली नव्हती तेही विसरत नाही. बाकीचं सगळं विसरते. आपण काही बोलावं तर तिला धड ऐकूसुद्धा येत नाही. लक्षच नसतं. पाहावं तेव्हा सदान कदा तिची बुबुळं उलटी फिरलेली. आतलंच काहीतरी निहाळीत असते. पण तुझं लक्ष कुठं आहे असं विचारलेलं तिला आवडत नाही. अपमान होतो. खरं म्हणजे आता दाढी करायला हरकत नाही. 2 दिवस झाले. पिकलेली दाढी तोंडावर चांगली दिसत नाही. आता या वयात बरं काय दिसायचं म्हणा, पण केली पाहिजे. तेवढाच अर्धा तास. पूर्वी 1 दिवस चुकत नव्हता. म्हणजे जनात चुकू देत नव्हती. नको तिथं तिची शिस्त. उगाच मनावर नसतं टेन्शन. कदाचित मनेरीकर दाढी घोटायचा रोज म्हणून सुद्धा असेल. कम्पॅरिझननं अर्धा जीव गारद होतो. मांडीवरची उशी मी बाजूला करणार तोच कोणीतरी दरवाजा वाजवला. उघडाच आहे असं मी म्हणताच एक 25शीतला पोरगा आत आला. सेल्समन सारखा दिसला. त्याची निमुळती पॅन्ट, कडक कॉलर, टाय, मिशीची रेग आणि त्यातूनही डोळ्यात झळकणारा आत्मविश्वास. ते बघून तरुण पिढीबद्दल हेवा वाटला. बसा असं म्हणताच तो आदमीनं बसला. हातातली लेदरची बॅग त्याने मांडीवर ठेवली. तिच्यावर दोन्ही कोपरं टिकून त्यानं मिशीवर बोटाची रेघ ओढली.
माझं नाव शरद जोशी. असं मी फिलॉसॉफीत थिसिस लिहितोय. गाईड कोण? प्रिन्सिपल अकोलकर. हा, आमचाच विद्यार्थी. हो, त्यांनी मला डॉक्टर मनेरकरांकडे पाठवलं. मनेरीकर म्हणाले तुम्हालाही भेटा. असं तुमचा टॉपिक काय आहे? मेटाफिजिकल बिलीफ्स. मेटाफिजिक्स. मेटाफिजिक्स असं पुटपुटत मी छताकडं पाहिलं. खरं म्हणजे हा जनाचा विषय आहे, पण तिला हाक मारली तर शोभाच होणार. आंधळी, मुकी, बहिरी आहे की काय असा त्याला संशय येणार. मनेरीकरांनी काही रेफरन्स सांगितलेत. ते म्हणाले तुम्हालाही विचारा आणि विशेषतः मिसेस वाघ. माझी एकदम छाती लकलकली. तरीसुद्धा भुया चुरत मी काही नावं आठवायचा प्रयत्न केला. काळ सरकतो आणि आपण किती जुने होतो याची जाणीव झाली. पूर्वी पटापट नावं आठवायची. हल्ली तर नवीन काही वाचलेलं सुद्धा नाही. स्टीफन टुलमिन, रोनाल्ड हेबर्न. हो, मनेरीकरांनी ही नावं सांगितलीत. मला मनेरीकरचा रागच आला. नुसती शुक्ल काष्ट मागं लावतो. बराच वेळ डोकं खाजवीत बसलो, पण लक्षात येईना. एखादं नाव सुचवावं तर तेही मनेरीकरांना आधीच नसत्या शेंड्या लावायची त्याला सवय. वाटलं त्याचे सिनॉप्सिस बघावेत, पण मग खोलात शिरायला पाहिजे. हा, तुम्ही असं करा, 8-15 दिवसांनी भेटा. मी विचार करून ठेवतो. ठीक आहे, मिसेस वाघांनाही सांगा. सांगतो. असं म्हणत मीच उठलो, तेव्हा तोही जायला उठला. जनाची एंट्री होण्याआधी त्याला मला घालवायचं होतं, कारण ती कशी बाहेर येईल याचा नेम नव्हता. तो दरवाजाकडे वळला मात्र आणि स्वयंपाक खोलीतनं जना बाहेर आली. नेसनं गुडघ्यापर्यंत वर खोवलेलं, जाडजूड गोऱ्या पोटऱ्यावर आल्याचे तुकडे चिकटवल्यासारख्या फुगलेल्या शिरांच्या गाठी. नेसनं खाली सोडण्याचं काही तिला भान नाही. तरी अंगावर ब्लाऊज होता हे नशीब, नाहीतर नेहमीची उघडी छाती पदर आडवा घेऊन पोटाकडे खोवलेला. बरं दिसलं असतं ध्यान. तिनं चटकन आत जावं किंवा बाहेर तरी यावं. पुतळा उभा करावा तशी उभी राहिली. नमस्कार असं म्हणत तो वाकला, पण ही तशीच उभी. हातात चांदीची ताटली, त्यात केळीचं पान, भात, वरण, भाजी, वाफा उडत होत्या. दुसऱ्या हातात पाण्याचा चंबू आणि कुंकवाचा करंडा. जाड भिंगांना निर्जीव जर्दाळू चिकटवून बघत राहिली. आणखी अधिक शोभा नको म्हणून मीच म्हटलं, हे जोशी फिलॉसॉफीत डॉक्टरेट करत आहेत. मेटाफिजिकल बिलीफ्स हा टॉपिक आहे त्याचा. स्कोप फार वाईड आहे. तिला काही सुद्धा ऐकू येत नव्हतं. जर्दाळू स्थिर होते. त्यांना काही रेफरन्सेस हवेत म्हणून आले होते. मनेरीकरांना भेटा असे ती पटकन बोलून गेली. त्यांच्याकडूनच आलो असं म्हणत तो तिला बघत राहिला. हल्ली आहे कुठे तो? कोण? मनेरीकर. इथंच आहेत. भेटला नाही खूप दिवस. तब्येत बरी आहे ना? छान आहे की. एकदा भेटून जा म्हणावं. आम्हा दोघांनाही फारशी चाल झेपत नाही आता. सांगतो. मी येणार आहे पुढल्या आठवड्यात. एवढं तो म्हणतो न म्हणतो तोच या या असं म्हणत मीच दरवाजाकडे चालत राहिलो. त्यामुळे तोही नमस्कार करून बाहेर पडला. तो परत मागं वळेल या भीतीने मी चटकन दार लावून घेतलं. ते दार का लावतोयस? मला जायचंय ना. असं तिनं म्हणताच मी पुन्हा दार उघडलं. काचेवर ओरखडा ओढल्यावर अंग शिरशिरावं तसं माझं अंग शिरशिरलं. बाजूला हो, शिवशील मला. असं ती एकदम खेकसली आणि पाय ओढत बाहेर गेली. तिच्या खेकसण्याचा आता त्रास होत नाही. पूर्वी राग यायचा. 2-3दा घर सोडून सुद्धा गेली होती.
पण आता खेकसली तरी उलट तिची दयाच येते. पण मी दया येते म्हटलं तर मात्र ती एकदम फणा काढील. पत्र्याचा रिकामा डबा वाजवल्यासारखी खेकसतेस असे एकदा मी म्हटलं तर 2 दिवस उच्छाद मांडला. ब्लड प्रेशर एकदम वर गेलं. ताटली घेऊन बाहेर जाताच मात्र एकदम बरं वाटलं. परगावी हॉटेलमध्ये उतरल्यासारखं वाटलं. आता तास 1.5 तास बघायला नको. ही रस्त्यावर जाऊन बसणार. जाणारे येणारे आपल्याला बघतात हे तिला कळत नाही. त्यातले काही खुद्द तिचेच विद्यार्थी असतील. एकेकाळची नानावलेली प्रोफेसर. मेटाफिजिक्सवर बोलायला लागली म्हणजे कुणी हात धरणार नाही. तेच विद्यार्थी तिला हसत असतील. पण हिला त्याचं काही नाही. कसं असणार? आपल्याला कोणी बघत असतात हेच तिच्या लक्षात येत नाही. एकेकाळी बौद्धिक चर्चेशिवाय करमत नाही असं म्हणणारी आणि माझ्याशी आणि मनेरीकरांशी तासन तास चर्चा करणारी ही बाई आता तासन तास गायीची वाट बघत बसेल. गायीच्या कपाळावर पिंजर टाकील आणि वाढलेलं पान खाऊन होईपर्यंत गायीची उघडी पाठ खाजवीत उभी राहील. एकदा गायीनं तिला मुस्काट मारून आडवी केली होती. पण नाद सुटत नाही. हे ती का करते तेही कळत नाही. वेळ घालवण्यासाठी मनाला व्याप म्हणून करते की अजूनही मूल होईल असं तिला वाटतं. गायीच्या उघड्या पाठीवर ती वेड लागल्यासारखी हात फिरवते तेव्हा मात्र माझंच अंग शहारल्यासारखं मला वाटतं. उघड्या पाठीवर दोन्ही हात फिरवायची तिची सवय. पण तरुणपणातला तो सगळा जुना रंगेलपणा आता ती पार विसरून गेली आहे. लग्न झाल्यानंतर पूर्ण नेकेड झोपायची आपली सवय तिनं बळजबरीनं माझ्यावर लादली होती. पाठीवर हात फिरवीत ती मुलासारखी झोपायची. त्याशिवाय तिला झोपच येत नव्हती. आणि पुन्हा हे सगळं त्या मनेरीकराला सांगायला मोकळी. म्हणजे माझी थट्टा करायला त्याला आणखी एक संधी. हिला विचारलं तर त्यात काय झालं एवढं चिडण्यासारखं? हा तिचा प्रश्न. आता किती वर्ष झाली. नावापुरता सुद्धा रंगेलपणा उरला नाही. तो नसू दे. हवाय कुणाला या वयात. पण चुकून अंगाला स्पर्श झाला तर अंगावर घाण पडल्यासारखं तोंड कशाला करायला पाहिजे? पाहावं तेव्हा शिवू नकोस, बाजूला हो, अशी खेकसत असते. आणि धुवायचे कपडे टाकावेत तसे आपण कोपऱ्यात कुठेतरी पडून असतो. बराच वेळ मी खिडकीतनं बघत होतो. ही उन्हासाठी डोक्यावर हात टाकून बसली होती. मग मी जरा स्वस्थपणे कोचावर बसलो. उभं राहून पाय ठणकल्यासारखे होत होते. पाय जवळ घेऊन कुरवाळीत बसलो. झेन बुद्धिस्ट बैठकीची किमया सांगतात, सिट, ओनली सिट, डू नथिंग एल्स. फक्त बसण्यातला आनंद उपभोगा. फक्त बसण्याकडेच बघा. अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सगळे अवयव मनाने न्याहाळा. अंगठ्याकडे पहा, तळवे पहा, पाठीकडे. त्या बसण्यात आनंद वाटेल. त्या आनंदासाठी मी अंगठा पाहिला, तळवे न्याहाळले आणि पाठीकडे. तेवढ्यात दरवाजात मनेरीकर उभा. अरे वाघ तू, आणि असा शेळीसारखा का बसून? जबडा वासून तो मोठ्याने हसला. त्याच्या या असल्या हसण्याचा मला राग येतो. कॉलेजात असताना प्रेमभंग झाला. जनानं त्याला नकार दिला. कदाचित दिसायला मी त्याच्यापेक्षा बरा म्हणून असेल किंवा अंगा खांद्यानं त्याच्यापेक्षा पिळदार म्हणून असेल. तिनं त्याला नकार दिला आणि माझ्याशी लग्न केलं. तेव्हा सुद्धा हा असाच हसला. आय कॅन फिलॉसॉफाईज इट असं म्हणाला आणि हसला. मग खरा हसला की आतनं रडला कोण जाणे. आता सुद्धा तो हसतो तेव्हा आतनं रडतो असा मला संशय होतो. म्हणे आय कॅन फिलॉसॉफाईज इट. मग बदली करून का घेतलीस? अहमदाबादला का पळालास? आणि वर हसतो. ए मन्या, आहेस कुठं हल्ली? असं मी जबरदस्तीनं म्हणालो. म्हणजे काय? आला नाहीस बरेच दिवस. मध्ये काही दिवस धाकट्या मुलाला बरं नव्हतं. रंगनाथला? हो, ताप मुत्तीचा. अरे मग आम्हाला कळवायचं तरी. नाही कळवलं.
म्हटलं जनाला येण्या जाण्यासाठी त्रास नको, असं म्हणत मन्या मनेरीकर आराम होऊन कोचावर राहिला. घाऱ्या डोळ्यांनी बघत राहिला. लेखाचा मांजरासारखा आहे. प्रेमभंग झाला तरी 4 पायावर परत उभा. लग्न केलं, 3 मुलगे सुद्धा झाले. धाकटा जनानं मागितला तर सूड उगवल्यासारखा नाही म्हणाला आणि सांगतो बायको नको म्हणाली म्हणून. खरं म्हणजे जनानं मागायचाच नव्हता. हवा कशाला दत्तक मुलगा? कुठं मोठी प्रॉपर्टी पडली आहे नावावर करायला? मी एक पोरगा पाठवला होता, हा येऊन गेला. हुशार आहे. मला पूर्वीची जण आठवली. व्हेरी ब्राईट बॉय. असल्या पोरांना पाठवून तू नसते उपद्व्याप आमच्या पाठीमागे लावू नकोस. का? कोण आता वाचतोय मॉडर्न थॉट? तुझं सोड रे. जना तरी जना माहीत आहे ना काय चाललंय ते? बाहेर भेटली की नाही? हे दिसली, पण तिचं लक्ष नव्हतं. मी हाक नाही मारली. हे गाईचं तिनं काय घेतलंय कोण जाणे. पुण्य पुण्य जमवते. पण का? एवढं पाप कुणी केलंय? गिल्ट. नॉनसेन्स. मी एकदम काच तडकावी तसा बोललो. तिला एखादं मूल झालं असतं ना, मी त्याला पुढं बोलू न देता एकदम आत गेलो. जेव्हा जेव्हा बघावं तेव्हा हाच एक विषय काढतो. आपल्याला 3 मोठे मुलगे आहेत, त्याची त्याला घमेंड आहे. थोड्या वेळानं बाहेर आलो. पण हा संबंध खोली निहाळीत होता. किती जुनं फर्निचर आहे तुझं हे. जरा बदल बदल. चाललंय असं म्हणत मीच माझी खोली निहाळली. सगळं जुनं पावसात भिजल्यासारखं दिसत होतं हे खरं. पण कुणाला लेखाला आहे उत्साह. आमच्याकडे येऊन बघ. दोघे नोकरी करतात. सारखं काही ना काही बदलत असतात. रोजच्या रोज नवीन घरात आल्यासारखं वाटतं. आता तुझ्या रंगनाथचं कसं आहे? मी एकदम विषय बदलून टाकला. त्याची मिजाज नको. 16 वर्षांचा झाला, पण बेट्याची तब्येत ठणठणीत होत नाही. काही ना काही त्याची कुरकुर असतेच. कधी कधी वाटतं तुला दत्तक दिला असता तर बरं झालं असतं. असं म्हणत त्याने ओरखडे काढल्यासारखे डोळे फिरवले. मी थोडा वेळ गप्प बसलो. थोडा वेळ मन्यासुद्धा गप्प राहिला आणि मग म्हणाला, बाकी जनाचा ग्राफ मोठा गमतीदार आहे. एवढी रॅशनल बाई. तुझी तिची भेट होण्याच्या आधीची गोष्ट आहे. तिने विल्यम होगारचं ब्युटीवरचं एक पुस्तक वाचलं. आठवतं तुला? कुठलं? मलाही आता नाव नाही आठवत. सर्क्युलर लाईन्स, वेव्ह लाईन्स, सर्पंटाईन लाईन्स यामुळे ब्युटी वाढते. ह्या लाईन्समुळे ह्युमन फिगर ब्युटिफुल दिसते अशी त्याची थिअरी होती. येस येस आय रिमेंबर. असं म्हणत मी बचाव केला. ते वाचल्यावर हिची थिअरी माणसानं काही काळ तरी स्वतःला नेकेड पाहायला पाहिजे, म्हणजे ह्युमन फिगरची ब्युटी जाणवेल. मला परत आतल्या खोलीत जावंसं वाटलं, कारण तो पुन्हा तसाच मोठमोठ्यानं हसला. आणि तीच बाई आता गायीकडे वळली. व्हॉट अ चेंज. मी हाताचे तळवे बघत स्वस्थ बसलो. तरी एक बरं, याला मधला ग्राफ माहीत नव्हता. 16 सोमवार झाले. पांढरं पातळ नेसून आणि दूध पिऊन कातरवेलच्या आंघोळी झाल्या आणि तांबड्या सालीची केळी खाऊन झाली. नेकेड होऊन अशोकाच्या झाडाला लाथा मारायचा कार्यक्रम सुद्धा व्हायचा होता, पण तो टळला. हे माझं नशीब. एक एक बाई काहीतरी सांगते आणि ही फिलॉसॉफर बाई ऐकते. हा मधला ग्राफ याला माहीत नाही म्हणून बरं. ॲट वन स्टेज एका मुलापुरता दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवावा असं तिचं मत होतं. सुगंधित फुलाचा वास घ्यावा तसा त्यानं दीर्घ श्वास घेतला. माझं काळीज मात्र गलबलून गेलं.
ती मागं कधीतरी एकदा तसं काहीतरी बोलली होती हे मला आठवलं. मला वाटतं त्यावेळी मी नुसता गप्पच राहिलो होतो. जनाच्या चमत्कारिक विचारावर गप्प राहणं हाच उत्तम उपाय. नको म्हणावं तर ती चॅलेंज देणार. शिवाय मनाला येईल ते करणारच. मग आपण नाही नको म्हणून अपमान का घ्या पदरी? गप्प राहणं हे उत्तम. काही गोष्टी इन प्रिन्सिपल बऱ्या वाटतात रे, असं मी चाचरत म्हणालो. यू आर राईट, ॲब्सोल्युटली. म्हणणं वेगळं आणि करणं वेगळं. मी त्याच्या तोंडाकडे बघत राहिलो. हे तो मनापासून म्हणतोय की काय ते मला बघायचं होतं. पण सरळ त्याच्या तोंडाकडे बघणं सुद्धा कठीण झालं. एकदम लेकाचा जबडा वासून हसायचा. एवढा म्हातारा झाला तरी सवय सुटत नाही. उगाच रडल्यासारखा हसतो. तेवढ्यात जना आत आली म्हणून मी सुटलो. शेवटी आली की नाही गाय संत जनाबाई, असं विचारित मनात तसाच हसला. निर्मनुष्य घरात आल्यासारखी जना जाड भिंग रोखून बघत राहिली आणि खरचटल्यासारखी म्हणाली, तू तू कधी आलास? झाला अर्धा तास. मांडीवर ताटली ठेवून ती गाठोडं ठेवल्यासारखी बसली. आधीच ती अस्ताव्यस्त सुटलेली. बसता क्षणीच हलत्या पाण्यातल्या प्रतिबिंबासारखी वेडी वाकडी आणि पसरट दिसली. हल्ली होतास कुठे तू? इथंच. यायचं यायचं रोज म्हणतो पण होतच नाही. रंगनाथ बरा आहे? हो. 15 वर्षांचा का रे? 16. हो हो हो. उद्याच्या पौर्णिमेनं 16. असं म्हणत पाण्यात गळ टाकून बसल्यासारखी ती बसून राहिली. मला भीती वाटत होती तो दत्तक घेण्याचा विषय काढेल. आणून ठेवू इथं? तेवढ्यात त्यानं विषय काढलाच. कुणाला? गारगोटीवर आपटावी तशी तिच्या डोळ्यात एकदम ठिणगी पडली असावी. रंगनाथला. ती विचित्र हसली. मला वाटलं ती सगळं जुनं सांगत बसेल. इथंच बारसं व्हायला हवं. मूल अंगा खांद्यावर खेळता खेळता मोठं व्हायला हवं. जन्मापासून लळा लागायला हवा. मला वाटलं आता सगळं ती सांगत बसेल. ठिगळावर टाके मारीत बसेल. पण नशीब ती गप्प बसून राहिली. काय ग जना, गाईला पान वाढून काय पुण्य? मनाचा प्रश्न पूर्ण होण्याआधीच ती चहा ठेवते असं म्हणत आत गेली. त्याचा प्रश्न तिनं ऐकला असता तर बरं झालं असतं. या नवीन वेडामागं तिचं काय तत्वज्ञान आहे ते तरी कळलं असतं. पुण्य पदरी पडावं म्हणून ती ही यातायात करीत होती का? आणि कशासाठी हे पुण्य? तिच्या डोक्यावर कुणी ठेवल्या होत्या पापांच्या राशी? आणि गाईला पान वाढून पुण्य मिळतं असं तिला खरोखरच वाटत असेल का? त्यानंतर मन्या काहीच बोलला नाही. चहा घेऊन निघून गेला. तो दरवाजातून वळला तेव्हा बसल्या बसल्या जना म्हणाली, मन्या ये रे असाच, आणि येताना एकदा रंगनाथला आण बघू. सोसायटीच्या पावसात भिजल्या पाखरासारखी ती बसून असते. जाड भिंगामागचं काही दिसत नाही, पण का कोण जाणे तिचे डोळे डबडबलेले आहेत असा भास होतो. डोळ्यांची वाफ होते आहे असं वाटतं. तिला समोरचं काही दिसतं की नाही कळत नाही. मधून मधून कष्ट झाल्यासारखे ती चमत्कारिक उसासे टाकते. रानातले जुने वेळू करकरल्यासारखे वाटतात. डोळ्यात कुसपट शिरावं तसं माझं मन एकदम कसकसतं. हे कशासाठी पुण्य? मूल व्हावं म्हणून परपुरुषाशी. नॉनसेन्स. I must philosophize it. आणि मग कसकसणाऱ्या डोळ्यावर उबदार बोळा ठेवल्यासारखं वाटतं. तिचीच दया येते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.
प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.